नमस्कार. संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. तो सोमवारचा दिवस होता. माझ्या कवितेचं नाव आहे पास नापास. पास नापास. पहिलं त्यांनी जडवर काय नसेल ना. मी पुरंदर तालुक्यातल्या पांगणारे गाव माझं शिक्षण झालं. डोंगरात फेकून दिलेलं गाव म्हणे, हरकत नाहीये. त्या ठिकाणी असंच पास गुरुजी यायचे थाटामध्ये. आम्ही धाकधूक आमची सगळे नाव कृष्णाबाई पिरुबा खुरुबा काय गावात जेवढे देव असते ना सगळ्या देवांचे नाव. बाबा मला पास होतं कारण वडिलांचा चेहरा डोळा उभं राहायचा. नापास म्हणल्यानंतर कसा मार खावा लागल चांगलीच कल्पना होती. त्याच्यामुळे सगळ्या देवांची नावं घ्यायला लागायची. आणि नंतर गुरुजी येणार, चला मग ते पास नापास सांगायचे. असं पास नापास पहिला असायचं. माझ्या कवितेचं नाव आहे पास नापास. तो सोमवारचा दिवस होता. तो सोमवारचा दिवस होता. मी अजून हातरुणातच होतो. बाप वराडला, अरे बाळ्या तुझा आज पास नापास आहे नव. बाप वराडला, अरे बाळ्या तुझा आज पास नापास आहे नव. पास नापासचं नाव ऐकताच माझ्या उरात धडकी भरली आणि मनातल्या मनात नशिबाला शिवी हसडली. उरात धडकी भरली, मनातल्या मनात नशिबाला शिवी हसाडली. लाल रेग मिळेल असं वाटत होतं. रिझल्ट घ्यायला मन काही धजत नव्हतं. लाल रेग मिळेल असं वाटत होतं आणि रिझल्ट घ्यायला मन काही धजत नव्हतं. हे या करून हाफिसात घुसलो. ही या करून हाफिसात घुसलो आणि रिझल्ट बघून मनातल्या मनात हसलो. बोर्डवाले बी गंमतच करतात. समजे 35 बोर्डवाले बी गंमतच करतात. समजे 35 मार्क देतात. पास झालो होतो. आता ऐटीत राहणार. कॉलेजात जायचं सपाट पुरवणार. तो कॉलेजचा पहिला दिवस. आताच मला कसं तरी वाटतंय. तो कॉलेजचा पहिला दिवस कुणीतरी भेटावं म्हणून मनातल्या मनात केला नवस. मनातल्या मनात केला नवस. नवसाला देव पावत्यात तसंच झालं. माझ्या वर कुणीतरी आलं. नवसाला देव पावत्यात तसंच झालं. माझ्या वर कुणीतरी आलं. गोरी गोरी पान सशेवानी कान कमऱ्यात लहान धरून रत्नाची खान. गोरी पान कमरेत लहान धरून रत्नाची खान. मी बी छाक दिसत होतो. मोठ्या भावाची बट्टीतनं काढलेली पॅन्ट इनशर्ट केल्यावर साहेबाकडे दिसत होतो. मी एक पाऊल पुढं टाकताच तिनं 2 पावलं पुढं टाकली. मी एक पाऊल पुढं टाकताच तिनं 2 पावलं पुढं टाकली. माझ्या हातातली गुलाबजामची फुलं आपोआप वाकली. उजव्या पायाच्या अंगठ्यानं ती जमीन टोकरायला लागली. मी म्हणतो तुम्हाला कुठंतरी बघितलं होतं. ती म्हणली आता इथंच. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. आणि त्या दिवशी आवाज आला. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या दिवशी आवाज झाला. डोळे उघडून बघतो तो बाप माझ्या मर उभा होता. डोळे उघडून बघतोय तो बाप माझ्या मर उभा होता. म्हणत होता, अरे बाळे किती झोपे आले. उठ आज तुझं पास नापास.